IBN लोकमतचे रिपोर्टर अमेय तिरोडकर यांना पर्यावरण विषयक पत्रकारितेसाठी रामनाथ गोयंका एक्सलन्स इन जर्नलिझम पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. खोल खोल खाणी या रिपोर्टासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. कोकणात मायनिंग हवं की नको ते नकोच, कारण इथल्या फळबागा उद्ध्वस्त होतील. त्यातून उडणाऱ्या धुळीतून इथल्या कोकणी माणसाचं आयुष्यच माखून जाईल. पण ते हवं सुद्धा, कारण हे मायनिंग शेकडो कोटींची उलाढाल या कोकणात आणणार आहे. त्याच वेळेला अनेकांना रोजगार देण्याची शक्यता आहे. नेमकं कोकण आज याच कुंडीत सापडलंय. विकासाच्या कुठल्या दिशेनं जायचं, पुढच्या अर्ध्या तासात तुम्ही तेच बघणार आहात. विकासाच्या चक्रव्यूहात असलेलं कोकण. मुक्काम पोस्ट कळणे, तालुका दोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग. वेगळी ओळख द्यायची तर तळ कोकणातला खाणकाम म्हणजेच मायनिंग व्यवसायातला संभाव्य हॉटस्पॉट. प्रियांका बातलचं घर त्या प्रस्तावित जागेच्या डोंगर पायथ्यालाच. खाणकामापेक्षा मायनिंग हा इंग्रजी शब्दच त्यांच्या रोजच्या जगण्यात आलाय. आमका घर बांधून 5 वर्ष झाले. जर ह्या घर काढलं तर आमचे पोराबाळांचे काय हालत जातले आणि असं परत घर शक्य आमका होच नाही परत बांधू. 5 वर्षांपूर्वी प्रियांकाची सासू या गावात आली. जेमतेम उत्पन्नावर त्यांचं घर चालतं. मायनिंग नंतर बाजूचा डोंगर त्याचा घास घेईल ही भीती त्यांना आहे. 33 गुंठे आमची जागा आहे. नाचणे होतात, थोडा भात होता. बाकी आमचं झाड नाही, काही नाही, काजू नाही, तेवढंच आहे. तेवढं हे गेलं तर आम्ही काय खाणार. आपलीच जमीन आता आपली राहणार नाही या भीतीने कळण्यातले रहिवासी एकत्र आले. अख्ख्या गावानेच ठरवलं कळण्यात होणाऱ्या मायनिंगला विरोध करायचा. त्यावेळी जनौषधी लागली, त्यावेळी 18 तारखेला आम्ही देवळामध्ये बसलो सगळेजण आणि गाव मिटिंग घेतली. आणि त्याच्यामध्ये पक्ष वगैरे काय याचा संबंध कोणाचा काही नाही, सगळे एक आहोत या असं ठरवलं आणि मायनिंगला विरोध करायचा असं ठरलं. कळणे गावाच्या मधोमध वाहणाऱ्या नदीत मायनिंग संदर्भात कळणे गावाची 11 ऑक्टोबरला जनसुनावणी घ्यायचं ठरलं. ही तिसरी जनसुनावणी होती. यात एकीकडे गावकऱ्यांचे प्रश्न तर त्याला उत्तर देणारे जबाबदार अधिकारी. सिंधुदुर्गच्या कलेक्टर निधी पांडे या स्वतः या सुनावणीला हजर होत्या. या दरम्यान गावात तणावाचं वातावरण होतं. बाचाबाचीही होत होती. हे एकीकडे सुरू असताना गावाने ऐलान केलं मायनिंगला एकमुखी नकार देण्याचं. 937 लोकसंख्या असलेल्या कळणे गावची आरपारची लढाई आता चालू झाली आहे. फक्त 32 हेक्टर जमिनीसाठी. ही जमीन भविष्यात या गावात जर मायनिंग प्रकल्प आला तर या गावात शेकडो कोटींची उलाढाल करू शकते. आणि त्याच वेळेला ही जमीन आपलं रोजचं जगणं बदलून टाकेल की काय अशी भीती इथल्या गावकऱ्यांना वाटते. त्यामुळेच कळणे गावचा आजचा संघर्ष, आजची लढाई त्या जीवनशैलीसाठी आहे. कळणे गावाला आपलं वैभव जपायचं. इथली खळखळणारी नदी, भर दुपारीही सावली देणाऱ्या नारळी पोखळीच्या बागा आणि या निसर्गातूनच त्यांना मिळणारं उत्पन्नही. भुईमुग, नाचणा, भात शेती, पोपळ, त्याच्यानंतर नारळ आणि याशिवाय अन्य आंबा हे वगैरे आहेच. हे सगळं जे उत्पन्न आहे या नदीच्या क्षेत्रामध्ये आहे. गावातल्या काही लोकांनी खाणीसाठी म्हणजेच मायनिंगला जागा दिलीये. गावकऱ्यांनी मात्र जागा आमच्याकडून फसवून घेतली गेली असा आरोप केलाय. आणि खाली पैशाचा नारळ घेतला आणि मग चाल द्यावं सांगणार. मग म्हणले काय ती अशी जमीन ती तुमची आम्ही घेतो. बाबा रे माझी जमीन मी एकटो देणार आहे म्हटलं तर नाही म्हणले. दोघाही बाजूच्या दोघांनी घेतलेली आहे. तुमची ती खणून कोसाव झाली अर्थात तुम्ही द्या, नाही तर तुमचा उपयोग काय होतो ना. म्हणजे आम्ही त्यावेळी असं आम्हाला फसवून त्यांनी घेतलं. मायनिंगसाठी गावच्या सरपंचांनीही आपली जागा दिली असे आरोप त्यांच्यावर होत होते. जनसुनावणीच्या वेळी सरपंचांनी मायनिंगला विरोध केला होता. सरपंचांना या आरोपांना उत्तर द्यावं लागतंय. आरोप करणारे कोण होते? त्यांनी सरळ नारायणराव राणेंनी खुलासा केलेला पेपरमध्ये नाही. असं सरपंचांनी पैसे घेतले आणि मायनिंगला विरोध करतायत म्हणून. माझ्या सासऱ्यांनी जमीन विकली आपल्या याची. तर जमीन विकल्यानंतर
आम्हाला ती माहित नव्हतं जमीन विकली, पण त्यांच्या हिश्श्याची जमीन होती की नाही त्याच्याशी माझा काही नाही. आणि ते आपले निर्णय घेण्यात इतकं आहेत ना, शिक्षक निवृत्ती शिक्षक, त्यांनी काय घरात अडचण असल्यामुळे ती विकली त्यांनी. कळणे गावातला हा मॅंगनीजचा डोंगर पाहण्यासाठी आम्ही गेलो. गावाला लागूनच असलेला हा डोंगर, मायनिंग चालू झालंच तर या गावाला त्याची झळ पोचणार आहे. टाकाऊ माल आणि माती जी निर्माण होणार आहे, ही सगळी या इथे पडणाऱ्या एकूण साधारणपणे 3400 मिलीमीटरच्या पावसाच्यामुळे ही सगळी कळणे नदीच्या मध्ये जाणार आहे. आणि यांनी कितीही दावे जरी केलेत की ही जाणार नाहीये, त्याच्यासाठी कंपाऊंड वॉल वगैरे घातली जाईल, हे सगळे बकवास आहेत. सगळे कळणे नदी उद्ध्वस्त होणार आहे, त्यांची शेती बागायती सगळं उद्ध्वस्त होणार आहे. या डोंगरावर खनिज सापडतं की नाही हे बघण्यासाठी असे 5 खड्डे मारले गेले. पण या इथे मायनिंग करू बघणाऱ्या कंपनीचा EIA म्हणजेच मायनिंगच्या साईट बद्दलचा रिपोर्ट काही वेगळंच सांगतो. मेटल्स अँड मिनरल्स कंपनीच्या EIA रिपोर्टमध्ये दोडामार्ग तालुक्यातल्या कळणे या गावात आमची एक साईट चालू असल्याचं लिहिलेलं आहे. ज्यावेळेला IBL लोकमतने ही पाहणी केली त्यावेळेला आमच्या असं एक लक्षात आलं की इथे कुठल्याही प्रकारचं कुठल्याही कंपनीचं खाणकाम अजूनपर्यंत चालू झालेलं नाहीये किंवा गेल्या काही दिवसात चालू होतं असंही नाही. कळणे गाव सध्या हत्तींच्या कळपामुळेही चर्चेत आहे. हत्ती हा भारतीय वन्यजीव संरक्षक कायद्यानुसार अत्यंत महत्वाचा प्राणी. हत्तीचा ज्या भागात वावर आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं खाणकाम करता येत नाही. पण हत्तीचा साधा उल्लेखही कंपनीच्या EIA रिपोर्टमध्ये नाही. हत्तीच्या हल्ल्यातून एकाला जीव गमवावा लागलाय. हा हत्ती असल्याचा पुरावाच म्हणता येईल. इथेच आमच्या भावाला मारला. इकडे नसे हत्ती आले, इथे तो रात्रीच्या वेळी जात होता काय, आणि हा त्या घर त्याचा आहे, त्या घरी तो जात होता काय, आणि इथेच त्याला मारला. त्यावेळी हत्ती की ना 4-5 महिने इकडेच होते फिरत, आणि त्या हत्तींनी 4-5 महिने खूप नुकसान केली. भात वगैरे, माड झाड सगळं खूप खाल्लेलं आहे. मायनिंगला विरोध करतानाच कळणे गावानं पर्यायी रोजगाराचं मॉडेलही मांडलंय. गावातच 100 लोकांना रोजगार देणारा काजू कारखाना गणपत देसाई यांनी चालू केला. वर्षाला 3 कोटींची उलाढाल त्यांच्या कारखान्यातून होते. जी काजू प्लांटेशन आहे त्या ठिकाणी आजही 40 ते 50 लोक काम करत आहेत. मुळातच 25 लोकांचा रोजगार कमी होणार आहे हा प्रकल्प तिथे. आणि हा किती दिवस मिळणार आहे त्यांना, तर एक 7 वर्ष 25 लोकांना रोजगार मिळणार आहे. आणि 50 लोकांना रोजगार आज उपलब्ध आहे. तो परंपरा म्हणजे हजारो वर्ष रोजगार नाहीसा होणार. कळणे गावाला खाणीसोबत येणारा विकास नकोय, तर विकासाची दिशा कुठली असावी याचा आग्रह ते धरतायत.